तुमच्यावर घेऊन बघा ना जरा, मग आम्हाला बी काळ झाला आमच्या लागत असते ना. तुमचेच माणसं फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा. त्यांना जातीवाद काय असेल ते बोलून देऊ नका. आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही. शांततेत राहा, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय, फाडू द्या. बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी. कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांना थांबवीत पण नाही. याचा अर्थ काही पलट्या मारायचं ठरलेलं आहे का काय मराठा समाजाला त्रास देण्यासाठी, ही सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागली. आम्ही कोणचं जाती तेढ निर्माण होऊन असं जातीवर बोललो आधी. तुम्ही बोलणार त्याला उत्तर नाही द्यायचं. तुम्ही जर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला बोललं तर तो का बोललो विचारू शकणार नाही तुम्ही. तुमच्यावर घेऊन बघा ना जरा, मग आम्हाला बी काळ झाला आमच्या लागत असते ना. तुमचेच माणसं फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा. त्यांना जातीवाद काय असेल ते बोलून देऊ नका. आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही. मराठा समाजाने शांत राहावं, आयडियाने काय होणार नाही. आपण पुढं बघू, ते सांगितलंय. आता मात्र देवेंद्र फडणवीस साहेब आता काहीतरी खूप मुक्ताफळ खूप ज्ञान सांगत होते. त्यांनी बघावं आता हे राज्यात कोण कायदा सुव्यवस्था बिघडीत आहे. फडणवीस साहेबांनी नेमकं त्यांच्या मनात काय ते एकदा सांगावं, स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे. आता त्यांनी येवल्यात आमच्या अंबडला कार्यक्रम घेतला. आम्ही कुठं बोर्ड फाडले का? आम्ही कुठं काही केलं का? आम्ही जर काल कार्यक्रम घेतला, आता मला सांगा, बोर्ड फाडल्याने जनता तर रोखणार आहे का? आरक्षण मागण्यातून लांब जाणार आहे का? तुम्ही बोर्ड फाडले म्हणून जनता आता आमचे मराठा समाज आरक्षण मागे सोडून देणार आहे का? हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे. हे एक षडयंत्र आहे. हे तुम्ही त्यांना थांबवा. तुम्ही त्यांना समज द्या. जातीय तणाव ते निर्माण करायला लागलेत. आम्ही नाही. आम्ही शांततेत कार्यक्रम घेतले आणि आता कार्यक्रम घेत घेत मराठवाड्याकडे चाललोय. तरीही मराठा समाजाला आव्हान आहे, शांततेत राहा, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय, फाडू द्या. बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी. त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय. कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांना थांबवीत पण नाही. याचा अर्थ काही पलट्या मारायचं ठरलेलं आहे का काय मराठा समाजाला त्रास देण्यासाठी, ही सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागली. अहो मग आता हे जर बोलतच नाही गृहमंत्री, तर आम्ही शंका का नाही घ्यायची? का शंका नाही घ्यायची? त्यांना तिकडे पलटी मारायची नाही, त्यांना पलट्या मारायची सवय आहे. त्यांनी आतापर्यंत 10-15 पलट्या मारल्यात दुसऱ्यांच्या लेकराचं वाटोळं करायसाठी. आता मराठ्यांचं वाटोळं करायसाठी. ही सरकारची तर फूस नाही त्यांना. ही फूस तर नाही की आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही वक्तव्य करत राहा. सरकार सांगू शकत नाही त्यांना. अजितदादा सांगू शकत नाहीत का त्यांना? गृहमंत्री त्यांना सांगू शकत नाहीत का तुम्ही थांबा म्हणून? हे कशामुळे बोर्ड फाडायला तुम्ही? कायदा सुव्यवस्था राज्यातले कशामुळे बिघडायला लागला हे सांगू शकत नाहीत का? बोर्ड काय करतात तुम्हाला? नुसते लावलेले बोर्ड ते करतात काय? आमचं प्रश्नचिन्ह का असू नये की तुम्हाला काय तिकडून ऑफर मिळाली का, तुम्हाला तिकडे घ्यायला लागले का, तुम्हाला तिकडे जायचंय म्हणून पाठबळ द्यायलेत की कर कर तू, असं तर काय नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाच्या विषयी आणि या राज्यात इतका तेढ ते निर्माण करायला लागले आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं ते बघायला लागला. भाजपची ऑफर आहे, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणारा नेता असं सांगण्यात आले. फुले शाहूंचा वारसा चालत आले तर एवढं वक्तव्य जाती वाचक आणि इतका आकश, इतका विषारी आणि एवढं जर त्यांना प्रेमच आहे तर माता सावित्रीबाई फुलेंचं एकाही कॉलेजला नाव नाही. त्यांचं एकाही कॉलेजला नाव. कोणचं प्रेम आहे बिगडी? हे कोणचं बिगडी प्रेम आहे? काय शिकवतो लोकांना? पुरोगामी विचारतो मी. दुसऱ्यांना सांगणार आणि स्वतःच्या तिथं स्वतःचे नावं द्यायचे. कोणचं मानताय तुम्ही? सगळ्यांनी आदर्श महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा घेतलाय शिक्षणामध्ये सुद्धा. त्या शिक्षणाच्या सगळ्या संस्थेला नावं तुमचे स्वतःचे आहे. तुमचं प्रेम पुरोगामी प्रेम, हे पुरोगामी तो हे तुमचं जातीय तेढ निर्माण करा. हे तुम्ही बहुजनाचा नेता म्हणून, ओबीसीचा नेता म्हणून मिरवता. स्पष्ट भूमिका करा तुमची. तुम्ही जर सगळ्या ओबीसी बांधवांना एकत्र करताय तर तुमचे धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका काय तुम्ही स्पष्ट केली का?
तुमची भूमिका काय आहे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत? नाही केली. फक्त तुमच्या सभेला त्यांची गर्दी जमवायची आणि त्यांचा वापर करून घ्यायचा. करा स्पष्ट भूमिका तुमची. धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुमची भूमिका नेमकी काय? किती दिवस तुम्ही त्या गोरगरीब धनगर बांधवांना येड्यात काढणार आहे? आणि ओबीसी जेवढ्या जाती आहेत त्यांना एकदा विचारून बघा. सगळ्यात जास्त यांनी फायदा घेतलाय ओबीसीतल्या गोरगरीब जातींना फायदा मिळालेला नाही त्यात आणखीन सुद्धा. ते स्वतः येऊन सांगतायत आम्हाला. कोणचे पुरोगामित्व चालवलं तुम्ही या राज्यात? स्वतःचं पोट या आरक्षणावर भरवायचं आणि तुमच्याच ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना उपाशी मारायचे. ही तुमचा बहुजनवादी विचार. मुख्यमंत्री साहेबांना आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती, यांना रोखा, त्यांना वेळीच रोखा. आम्हाला ज्ञानाचे सल्ले देण्यापेक्षा आत्ताच सकाळी मला पत्रकार बांधवांनी विचारलं का आधी दादांनी सांगितलं संयम राखा, मी एकरी उल्लेखात बोलू नये. मी सांगितलं ते थांबले तर आम्ही थांबू. आता बोर्ड फाडायची काय गरज आहे? अजितदादाला सुद्धा सवाल आहे आमचा. अखंड राज्यातल्या मराठा समाजात हे बोर्ड फाडवायचे काय समज? याला नेमके कोण पाठबळ देत आहे? तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री ना, कारण तुम्ही दोघं मलाच प्रश्न विचारायला लागला. याचा अर्थ तुमच्या दोघात काहीतरी ठरलेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना पाठबळ देताय आणि तुम्हीच राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडायला लागली. याच्यावर तुम्ही सुद्धा सावध व्हा. तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो. मग आम्हालाही सावध व्हावं लागेल, कारण आम्हाला शांततेत हे आव्हान करून रोज रोज थकलोय आम्ही समाजात. आमचा समाज शांत झालाय. विनाकारण समाजाला उचकवता का तुम्ही? म्हणजे तुमचं 100% त्यांना पाठबळ नाही, तुम्हालाच घडून आणायचं. मराठा समाजाला पुन्हा एकदा माझं जाहीर आव्हान आहे, शांततेत जरा बोर्ड फाडल्याने काय होत नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, मग बोर्ड फाडणारे कुठे जाणार नाही तर आपल्याला कुठे जायचं.